जय सच्चिदानंद। किंवा सनातन धर्माचे जे विचार जे आहेत ते विचार सर्वसामान्यांपर्यंत जावे आणि केवळ एकमेव हा सनातन धर्मियांचा हा जो संस्कार जो आहे किंवा चांगलं आचरण जे आहे ते पूजनीय सद्गुरु माऊलींची इच्छा आहे। सद्गुरु माऊलींचा एक बोध आहे की हे जे संस्कार हिंदूंचे आहेत ते घरोघरी पोचावे, जेणेकरून आपले हिंदूजन जे आहेत, सनातनी जे आहेत, त्यांना हिंदू धर्माचं जे आहे ते ज्ञान प्राप्त होणार आहे। आपल्या श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने आज जर आपण पाहिलं 4 वेदांचं ज्ञान, संस्कृत प्रबोधिनी असे हे उपक्रम आहेत की श्री दत्त पद्मनाभ पीठ गेली कित्येक वर्ष पूजनीय सद्गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने हे सर्वत्र संत समाजामध्ये राबवत आहे। श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरती हे सर्व कोर्सेस चालू आहेत, कित्येक वर्ष झालेले आहेत। परंतु विद्यमान पीठाधीश्वर सद्गुरु रमेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाने हे विषय जे आहे ते विषय सर्व गाव पातळीवरती सर्व घरोघरी पोचावे, कारण हा जो विषय आहे तो सर्वांना विषय हे तपोभूमीवरती जाऊन शिक्षण घेण्यासाठी थोडा मोठी किंवा कालावधी जास्त लागतो आणि हे घरोघरी पोहोचवणे ही संकल्पना लागू या संत समागमामधून हे वेदांचं ज्ञान, हे सर्व योगाचं ज्ञान, वास्तुशास्त्राचं ज्ञान, पंचांगाचं ज्ञान, पौरोहित्य ज्ञान, धर्मशिक्षण ज्ञान हे या संत समागमाच्या माध्यमातून आजपासून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। आणि या संत समागमामध्ये भाविक भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, यात काही तीव्र मात्र शंका नाही। सर्वांना उत्सुकता आहे की आपल्याला हे ज्ञान प्राप्त व्हावं, की आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं काय आहे, सत्यश्रेष्ठ ईश्वरी ज्ञान आहे का, याचा उलगडा करून घेण्याकरिता पूजनीय सद्गुरु माऊलींच्या कृपा आलेला आहे। आम्हा तुम्हा सर्वांना जोडून तो आजपासून योग आम्हाला प्राप्त झालेला आहे। आणि संत समाज जोडण्यासाठी आपल्याला 3 धर्मशिक्षक जे आहेत आत्ताच आपल्या ताईंनी प्रदान केलेला आहे। आपले कुमार यश नाईक आहेत, कुमारी मानसी शेतकर आहेत, त्याचप्रमाणे आपले श्री लीलाधर भाऊ भटक आहेत। हे 3 धर्मशिक्षक आहेत, ते संपूर्ण आपला जो तोडामार तालुका आहे त्या गाव पातळीवरती जाऊन हे जे कार्यक्रम आहेत ते रुजू करणार आहेत, जेणेकरून गावातील लोकांना, आपल्या सर्वसामान्य लोकांच्या घरोघरामध्ये ही भगवद्गीता पोहोचणार आहे, या दासबोधातील ज्ञान पोहोचणार आहे। सर्वसामान्यांपर्यंत हे सर्व ज्ञान पोहोचवण्याकरिता हा सर्व खटाटोप आहे। आणि आजच्या या शुभदिनी, आजच्या या आपले कासार भाऊ अनिल भाऊ कासार यांच्या भ्रष्टाचाराने हा विशेष संत समागम संपन्न होत आहे। आणि आजच्या या संत समागमामध्ये आपले संत समाज जोडामार्गचे धडाडीचे अध्यक्ष सुभाष भाऊ गवंटे आहेत, त्याचप्रमाणे आपले खजिनदार दिनेश भाऊ आहेत, रामा भाऊ आहेत, त्याचप्रमाणे उदय भाऊ आहेत सदस्य, त्याचप्रमाणे आपली सौभाग्यवती दिया नाईक, मोहिनी वेलकर, तसेच उत्तम ठाकूर, अजून कोण राहिले अशी हे समितीतील सगळे पदाधिकारी जे उपस्थित आहेत। पौरोहित्य आहे, पौरोहित आपल्या संत समाजामध्ये 6 पौरोहित आहेत, 2 धर्मप्रचारक आहेत। अशा तऱ्हेने हा जो संत समाज जो आहे आपला तो ह्या मात्र शंका नाही। आणि आजच्या या संत समागमामध्ये आपले अतिथी म्हणून आम्हाला आपले रिपोर्टर, आमचे परममित्र प्रमोदजी गवस हे आम्हाला लाभलेले आहेत। आणि आज जर आजच्या काळामध्ये जर पाहिलं मीडियाच्या माध्यमातून प्रसार प्रसिद्धी लगेच 2 मिनिटांमध्ये आपल्या अख्ख्या जगापर्यंत सगळे न्यूज पोहोचवणारे आपले मीडियावाले आहेत, पत्रकार आहेत, पत्रकार बंधू आहेत। डीएसएल डिस्ट्रिक्ट चॅनलचे जे कार्य गेली 10 वर्ष ते अतोनात प्रयत्न करून ते आपल्या प्रयत्नानुसार हे कार्य पुढे घेताना आपण पाहतो। सविस्तर जो त्यांचा अहवाल आहे ते आपली सूत्रसंचालक याच्यानंतर देणारच आहे। आम्ही सर्व संत समाजाच्या वतीने प्रमोदजी गवस यांचं आम्ही स्वागत करतो। त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, त्यांना सप्रेम जय सच्चिदानंद। तसेच सर्व गुरुबंधू भगिनींनी आज इथे
उपस्थिती लावल्याबद्दल तुम्हाही त्यामध्ये विशेषतः महिला भगिनींना आपली कलागुण सादर करण्याची संधी दिली आहे. सर्वप्रथम त्याचं उद्घाटन मी करत असेल असं वाटतं आणि ते चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी तुमची कृपा सुरुवात सदैव पाठीशी राहू. जय सच्चिदानंद. तर आजचा म्हणजे कालच सादरीकरण करण्याचं सांगितलं गेलं शेतकऱ्यांकडून. तर तयारी तेवढी झाली नाही पण माझं पद्धतीने थोडंसं निसर्ग संस्कृती आणि आपले भारतीय सण त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन या संदर्भात मी अभिव्यक्त होण्यासाठी पूर्ण जे आपले वेद आहेत या वेदांमध्ये भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा सांगितलेला आहे. तर आपली मूळ संस्कृती आपण असं म्हणतो की आपण आधुनिकतेमध्ये वावरतो आहोत, वैज्ञानिक जगामध्ये वावरतो आहोत. पण पूर्वीचा मानव जरी आधी मानव असला तर त्याने विज्ञान सुरुवातीला जाणलं होतं म्हणून आज आपण आधुनिक झालो ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा देवदेवता होते आणि त्या पौराणिक कथा निर्माण झाल्या आणि त्या कथांमधूनच आपण सण उत्सव साजरे करायला सुरुवात केली. मग हे सण उत्सव फक्त पौराणिक कथांवरच आधारित आहेत का? तर नाही. तर माणसामध्ये एकोपा व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये उडाणबंद निर्माण झाले पाहिजे. आणि जो आपला महत्वाचा घटक आपण ज्यामध्ये वावरतो आहे तो म्हणजे निसर्ग आणि त्या निसर्गाला आपण जपून त्याच्याशी संबंधित आणि संलग्न सतत राहिलं पाहिजे. आणि जो निसर्ग आहे त्याच्या ऋणानुबंधनात आपण राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीचा विचार करून प्रत्येक ऋतुमानानुसार आपण वेगवेगळे सण साजरे करतो. आपली भारतीय संस्कृती ही पूर्ण जगाच्या पाठीवर अशी संस्कृती आहे की जिच्यामध्ये वेगवेगळे सण प्रत्येक ऋतूमध्ये साजरे केले जातात आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. असं पाश्चिमात्य देशात कुठलेही सण साजरे होत नाही
ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आज आपण वेगवेगळे सण बघतो, ज्या ठिकाणी पाडव्या करणं, वेगवेगळे मत साजरे करतो. ते सण अशा पद्धतीने साजरे करतो की पूर्ण जो आपला आहार विहार आणि जो संचार आहे त्यावर अधिपत्य गाजवणारे असे हे आपले सण आहेत. मग मूळ मुद्दा आहे निसर्ग आणि संस्कृती. तर माता भूमी पृथ्वी अहम पृथ्व्या, म्हणजे आपली जी भूमी आहे ती माझी माता आहे आणि मी या भूमीचा पुत्र आहे, अशी जर वागणूक आपली असेल तर आपण निसर्गाशी निश्चितपणे जोडून घेऊ. निसर्ग आपल्याला भरभरून देत चाललाय आणि त्याला आपण ओळखत चाललोय, हे कुठेतरी थांबलं तर निश्चितपणाने निसर्ग आणि आपली भारतीय संस्कृती आहे ती एकत्रपणे टिकून राहील. मुळात जे आपले सण आहेत ते ऋतुमानानुसार, म्हणजे केव्हाही आपल्याला हा सण केव्हा येतो, साधारण महिना माहिती असतो की या महिन्यात हा सण आहे, त्या महिन्यात तो सण आहे. पण एक्झॅक्टली तारीख आपल्याला बघायची असेल तर आपण पंचांग बघतो किंवा कॅलेंडर बघतो. म्हणजे थोडक्यात नक्षत्र किंवा महिना, मराठी महिना किंवा 6 ऋतू 12 महिन्यांमध्ये हे घालून दिलेले सण आहेत. म्हणजे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्या मागे दडलेला आहे. पौराणिक कथा आहेतच, परंतु ज्या ऋतूमध्ये ते सण आपण साजरे करतो त्या ऋतूमध्ये आपलं शरीर कसं कार्यरत आहे तेही तेवढंच निगडीत असतं. म्हणजे बघा, आपण वेगवेगळे सण साजरे करतो. सुरुवातीला गुढीपाडवा, चैत्र महिन्याचा सण येतो गुढीपाडवा. या शरीरामधल्या ज्या वातप्रवृत्ती आहे ती दूर करण्यासाठी आपण या कडुलिंबाचा वापर करत असतो. प्रत्येक सण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतला मूळतः हिंदू धर्मातला प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी जर सण असेल तर आपण भले आपण नेहमी घरात राहणारी जरी व्यक्ती असतो तरी दुसऱ्या दिवशी सण आहे म्हणजे निसर्गात एक खटपटा मारायला राहत नाही आणि तिथेच नातं जोडलं जातं निसर्ग आणि मानवाचं. मग प्रत्येक सण जर आपण टप्प्याटप्प्याने विचार करायला गेलो तर जसं दसरा आहे की त्याच्या अगोदर येणारा नवरात्र आहे. तर साधारणतः जून जुलै म्हणजे पावसाळ्याचं पूर्ण 4 महिने आहेत ते संपून ज्यावेळी थोडासा उष्मा वाढायला सुरुवात होते, म्हणजे वातावरणाचा थंडावा कमवून थोडीशी उष्णता वाढायला सुरुवात होते, अशा काळामध्ये आपण नवरात्र साजरी करतो. मग जी आपली शरीराची चयापचय संस्था आहे तर यामध्ये शिथिलता आलेली असते आणि या शिथिलतेमध्ये अचानक जर आपण असंख्य पद्धतीने जो आपण मांसाहार म्हणू किंवा उष्ण असलेला जर आहार आपण ग्रहण केला तर त्याचा आपल्या शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो आणि त्या दृष्टीने तो वैज्ञानिक दृष्टिकोन मागे ठेवून आपण 9 रात्रीचे 9 दिवस उपवास करतो. आता 9 आपले संत समाज जोडामार अध्यक्ष कवंडे भाऊ यांना प्रेम जय सच्चिदानंद. त्यात आपले उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनींना प्रेम जय सच्चिदानंद. पण सर्वांना माहिती आहे की आजपासून जी धर्मशिक्षक जी सेवा आहे ती आजपासून सुरू होत आहे. श्री सद्गुरू माऊलींच्या चरणी कृपा आशीर्वादाने आम्हाला ही धर्मशिक्षकची सेवा आहे ती लाभलेली आहे. आणि कारण मुद्दा म्हणजे ही धर्मशिक्षा हा नियुक्ती का केली आहे, कारण जी आपल्या हिंदू धर्मामध्ये काही ते स्तोत्र म्हणा, श्लोक म्हणा, दिनचर्या ती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून हे आम्हाला नियुक्त केलेलं आहे. कारण आम्ही तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही शिकून घ्यावे आणि तसेच तुम्ही पुढे घेऊन जायचं आहे. आणि मुद्दामध्ये आपला जो सनातन धर्म आहे तो आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. आणि आम्हाला सनातन धर्मामध्ये खूप असे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या सनातन धर्मामध्ये आम्हाला 5 तत्व सांगितलेले आहेत. त्याच्यात पंचमहाभूत म्हणतात. कोणाला माहीत आहे का इकडे? माहीत आहे तर सांगू शकतात. पहिलं कुठलं? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही आमच्या सनातन धर्माची 5 तत्व म्हणजे पंचमहाभूत. ह्या पंचमहाभूतातच सगळं येतं आणि ह्या पंचमहाभूतामुळेच आपला जो देश आपली जी काय चालू आहे ते याच्यातच चालू आहे. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा हा पंचमहाभूतातच जन्माला येतो आणि जेव्हा त्यांचं हे होतं तेव्हा याच्यातच होतो. तसंच आपल्या सनातन धर्मामध्ये 4 वेद सांगितलेले आहेत. कुठले वेद ते? पहिला वेद कुठला? बोला. ऋग्वेद. दुसरा यजुर्वेद. तिसरा आणि चौथा अथर्ववेद. हे जे 4 वेद आहेत ते आमचे सनातन धर्माचे मुख्य 4 वेद. आणि
तर सांगायचं गेलं तर ह्या आमच्या गोव्यात एकच गुरुकुल आहे की ही चारही वेदांच्या पाठशाळा अखंड आपल्या श्री क्षेत्र तपोभूमी कुंडईवर असे अखंड चालू आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्माण्डं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं नित्यं विमलमचलं सर्वदेहाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. यापुढे आपला हा जो सनातन धर्म जो आहे तो ज्ञानाने श्रेष्ठ आहे, कार्याने श्रेष्ठ आहे, भक्तीने श्रेष्ठ आहे. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग असे हे सनातन धर्मामध्ये तीन मार्ग आणि या तीन मार्गामुळे आपला हा सनातन धर्म जो आहे तो सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. आणि विशेष करून हा जो सनातन धर्म जो आहे तो अनादी काळापासून आपण पाहतो की ऋषी मुनींची ही परंपरा आपल्या या सनातन धर्माला लागलेली आहे. आणि ऋषी मुनींच्या सद्गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपण पाहतो की हे जे ज्ञान आहे किंवा हा जो भक्ती मार्ग आहे किंवा हा जो कर्म मार्ग आहे आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णाने. हे तीन मार्गावरती साक्षात भगवंत बोललेले आहेत. आणि हे जे तीन मार्ग आहेत ते साधू संतांनी उचलून धरून, ऋषी मुनींनी उचलून धरून ते आज या आपल्या भारत देश भूमीमध्ये सर्वत्र
तीनही मार्गाचा अवलंब करून आपले भारत देशातील जी सर्व कुटुंबीय आहेत ते सुख समाधानी राबतात, सुखाने आपला संसार करतात, सुखाने आपला प्रपंच करतात आणि परमार्थही करतात, तीनही मार्गाचा अवलंब करून. आणि या सनातन धर्मामध्ये तुम्हा सर्वांना ऋषी मुनीमुळे हे जे ज्ञान आहे ते प्राप्त झालेले आहे. अज्ञान रूपी जो अंधकार जो आहे तो नाहीसा करून ज्ञान रूपी जो प्रकाश आहे तो प्रकाश जो आहे तो सद्गुरु माऊली प्रदान करीत असतात. आपण जर तुलना जर केली तर ती तुलना कशाचीही होत नाही. आम्ही जर तुलना जरी सूर्यनारायणाची केली तरी ती सूर्यनारायणाची तुलना सुद्धा ह्या अजरामर असं तत्वाला ती सुद्धा लागत नाही. कारण सूर्य देवता जी आहे ती दिवसा प्रकाश देते, रात्र योग. परंतु असं हे तत्व अजरामर आहे, असं हे तत्व सद्गुरु हे तत्व अजरामर आहे आपल्या या सनातन धर्मामध्ये की ती सदोदित प्रकाशमान करण्याचं कार्य जे आहे ते सद्गुरु करीत असतात. आणि हे प्रकाशमय कार्य करण्याचं ज्ञान किंवा हे जे सर्व शास्त्राचं म्हणूया आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान सर्वांना प्राप्त करून सर्वांना प्रकाश देण्याचं कार्य करतो. जीवनामध्ये अंधकार असता कामा नये. जीवनामध्ये जर अंधकार जर असेल, अज्ञानमय जर असेल तर त्याचं जीवन जे आहे ते व्यर्थ होऊन जातं. जो ज्ञानी आहे त्याचा संसार सुखाचा होतो. ज्याच्यामध्ये अज्ञान भरलेला आहे अशाला सुख मिळत नाही. जर ज्ञान असेल तर तो आपलं कर्म चांगलं करू शकतो. जर ज्ञान असेल तर तो चांगले भक्ती मार्ग स्वीकारू शकतो. आणि फक्त ज्ञान आहे आणि त्याचं जर कर्म चांगलं नसेल तरी त्याला काही प्राप्त होत नाही. आता कर्म चांगलं आहे परंतु तो भक्ती मार्ग त्याने सोडलेला आहे. तो म्हणतो मी समाजामध्ये सगळी सेवा करत आहे समाजाची, परंतु त्याला सत्संगाची आवड नाही आहे. तो म्हणतो मी फक्त सर्वांना मदत करत आहे, सर्वांचं सहाय्य करत आहे, मदतीचा हातभार लावत आहे. हे तो कर्म व्यवहारिक म्हणून करत आहे, परंतु त्याबरोबरच भक्ती मार्गही त्याने करणं आवश्यक आहे. परंतु हे केव्हा होणार? त्याला ज्ञान असणार त्यावेळी. आणि जर त्याच्याकडे ते जर ज्ञान नसेल तर तो हे दोन्ही मार्ग चुकून जातो. म्हणून ज्ञानी होण्याकरिता जीवनामध्ये सद्गुरूंचं पदस्पर्श आपल्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. आपण गेले कित्येक वर्ष पाहिलेलं आहे की श्री दत्त पद्मनाभ पीठाचं जे कार्य आहे कित्येक वर्ष चाललेलं आहे. व्यसनाधीन जे झालेले होते निर्मिती जी आपल्या गोव्यामध्ये झाली आणि ते जे कार्य आज गोव्यामध्ये संपूर्ण आहे, त्याचप्रमाणे आपल्या दोडामार्ग भागामध्ये आहे, सावंतवाडी भागामध्ये आहे, खानापूर सारख्या भागामध्ये आहे, जे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा तीनही प्रांतांमध्ये कार्य सुरू आहे. विद्यमान पीठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वर्षाला 3,500 आपले संत समागम होतात. केवढं मोठं भव्य आणि दिव्य जे कार्य आहे ते आपल्या श्री दत्त पद्मनाभ पीठाचे आहे. 3,500 जे कार्यक्रम आहेत ते आपले श्री दत्त पद्मनाभ पीठ असे संत समागम वर्षाला राबवत असतात. आणि अशा या 3,500 कार्यक्रमातून ज्ञानदानाचं कार्य जे आहे ते सद्गुरू करीत असतात. त्यामुळे आपण सांगू शकतो की जे अज्ञान आहे ते अशा सत्संगामधून नाहीच होत. रामा तू माझा यजमान, बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. रामा तू माझा यजमान.
आहे. यजमान कोण आहे? आम्ही म्हणतो आम्ही त्याचं रक्षण करतो, आम्ही मुलांचं आलन पालन करतो, कोणी म्हणतो मी त्याला सिक्युरिटी देतो, परंतु हा सिक्युरिटी देणारा कोण आहे? पोषण पालन करणारा कोण आहे? तो परमपिता भगवंत आहे. जननी जठरे रक्षियले मज पंचप्राण. अभ्यास करण्यासारखा श्लोक आहे. कारण ज्यावेळी गर्भस्थ अवस्थेमध्ये ज्यावेळी बालक असतो त्यावेळी त्याचं रक्षण करतो कोण? कोण करणारा रक्षण आहे? ते जठरामध्ये गर्भामध्ये रक्षण करणारा कोण आहे? त्या पंचप्राणाचं. तो रक्षण करणारा आहे तो भगवंत परमपिता आहे, आत्माराम आहे. बाहेर येता येता त्याला अन्न पचणार नाही कसलं, त्याने अगोदरच व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्याला दूध पाहिजे. हे सगळी रचना कोणी केलेली आहे? उभी माणसाने केलेली नाही. सगळं त्याच्या हातामध्ये आहे. कुणाच्याच हातामध्ये काही नाही आहे. निमित्ताचा धनी केला असेल का? पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे जीवन आहे. किंवा काय होणार सांगता सोय नाही. आता आम्ही इकडे बोलतो, उद्या काय होणार माहित नाही. असं हे